हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आपण पाहत आहोत कॉलेज रिव्ह्यू सिरीज. आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजचं आपलं कॉलेज आहे डोले पाटील कॉलेज पुण्याचं. तर बघा, हे कॉलेज जे आहे 2008 मध्ये स्थापन झालेलं, इस्टॅब्लिश झालेलं आहे. हे कॉलेज पुण्यामध्ये लोकेटेड आहे. कॉलेज प्रायव्हेट आहे आणि याची जे NRIF रँकिंग आहे ते 66th आहे. आणि जर आपण पाहायला गेलं याची कनेक्टिव्हिटी तर पुणे रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 41 किलोमीटर दूर आणि पुणे एअरपोर्ट पासून पण 30 किलोमीटर फक्त दूर आहे. म्हणजे जास्त दूर नाहीये पुणे रेल्वे स्टेशन पासून पण आणि एअरपोर्ट पासून पण. जर पाहायला गेलं तर हे कॉलेज प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे फीस थोडी जास्त असू शकते. बघायचे ट्युशन फीस जे आहे ते 2.22 लाख ते 3.31 लाख हे तुमची 3 ते 4 वर्षाची म्हणजे पूर्ण तुमच्या डिग्रीची फीस आहे. याच्यामध्ये तुमचे व्हेरिएशन्स असू शकतं, कॅटेगरीनुसार व्हेरिएशन्स असतं. हॉस्टेल पण अवेलेबल आहे. हॉस्टेलची फीस तुमची 4 वर्षाची राहील 2.1 लाख रुपये. हॉस्टेलला पण तुम्ही पंजाबराव वगैरे स्कॉलरशिप असते. मग तुमच्या ट्युशन फीसला पण स्कॉलरशिप वगैरे असते. आता ऍडमिशन मोड आपण पाहू शकतो की MST CET, JEE मेन्स किंवा मॅनेजमेंट कोट्यामधनं पण या कॉलेजला ऍडमिशन आहेत. कॉलेज प्रायव्हेट असल्यामुळं आपण मॅनेजमेंट थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो. आता आपण बघणार की या कॉलेजला ब्रांच कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत आणि त्याचा कट ऑफ काय काय आहे. आता मी इथं काय तुम्हाला सेपरेट अगोदर त्याच्या ब्रांच इस्टॅब्लिश नाही करत बसलो, डायरेक्ट तुम्हाला त्याच्या ब्रांच आणि कट ऑफ सांगतो. बघा, आता मी तुमच्यासाठी कट ऑफ आणलाय 22, 23, 24. तर 3 वर्षांचा कट ऑफ आणलाय. त्याच्यामध्ये किती तर एक 6 ब्रांच आहेत मेन. कुठली आहे तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. तर बघा, 2022 मध्ये कॉम्प्युटरचा कट ऑफ होता 82.68. वरचीवर कट ऑफ वाढत जातो बघा. 23 मध्ये झाला 85.62. 24 मध्ये झाला 86.27. म्हणजे जसं इयर वाढत जाते तसं कट ऑफ वाढत जाते. आता तुम्हाला जर 2025 ला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 87च्या वर तुमचा कट ऑफ पाहिजे कॉम्प्युटर ब्रांच साठी. नंतर आहे ENTC, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी आपण 2022 मध्ये 81 होता. नंतर 23 मध्ये हायएस्ट गेला 93 कड, परत 24 मध्ये कमी झाला 83 आला. हे वाढत चालतं, कमी जास्त व्हेरिएशन चालत असतात. आता बघितलं आपण ENTC मध्ये, बघा ENTC ला 2022 मध्ये गेला होता 76, नंतर 23 मध्ये गेला 71 आणि गेल्या वर्षी 24 मध्ये 81. नंतर मेकॅनिकल साठी बघा 2022 मध्ये जायचं 43. नंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये 3, 15, 68. सिव्हिल साठी 8.6. आणि आता या कॉलेजचं प्लेसमेंट आपण पाहू शकतो. हे कॉलेज ज्यांना फक्त डिग्री घ्यायची त्यांच्यासाठी भारी आहे. तसं या कॉलेजमध्ये पहा, कॉम्प्युटर, IT आणि ENTC या 3 ब्रांच चांगल्या आहेत. बाकी जे आहेत तसं ज्यांना खूपच पर्सेंटाईल कमी आहेत त्यांच्यासाठी हे कॉलेज चांगलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना पर्सेंटाईल खूप कमी आहेत त्यांच्यासाठी ते या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, इथलं हायएस्ट पॅकेज जे आहे ते 10 लाखापर्यंत गेलेलं आहे. ऍव्हरेज पॅकेज 5 लाख आणि लोएस्ट पॅकेज 1.2 लाख. आता कॉलेज आपण पर्सेंटाईल वरनं पाहू शकतो की कॉलेजमध्ये कमी पर्सेंटाईल ऍडमिशन आहे म्हणजे ऑब्विसली कॉलेज काही एवढं जसे पुण्याचे बाकीचे कॉलेज आहेत जसं की COEP वगैरे तसं नाहीये. त्यामुळे पॅकेजेस थोडे कमी आहेत, परंतु असं नाही की पॅकेजेस नाहीयेत. जर तुम्ही चांगलं हे केलं तर तुम्हाला पॅकेजेस पण चांगले भेटू शकतात. आणि हो, तुम्हाला जी काही मी वर इन्फॉर्मेशन दिली ती सगळी ओव्हरऑल इन्फॉर्मेशन या एका पेजवर घेऊन आलो आहे. जर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काही घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे पहा, या पेजवर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे की कॉलेज कधी इस्टॅब्लिश झालं होतं, कुठं आहे, NRIF रँकिंग काय आहे, तर त्याच्यामध्ये कोर्सेस कुठले कुठले आहेत, स्कॉलरशिप अवेलेबल आहे का, हायएस्ट पॅकेज कुठल्या युनिव्हर्सिटीचं आहे, ऍडमिशन्स मोड काय काय आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला कमी पर्सेंटाईलला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.